भाजपसाठी अवघड आणि महाविकास आघाडीसाठी फ्रंट फूटवर येऊ शकणाऱ्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज अखेर पार पडले। सकाळपासूनच काही ठिकाणी मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे मतदानाचा अखेरचा काही अपवाद वगळता चांगलं मतदान झालंय हे फिक्स आहे। पण मतदान वाढलं म्हणून भाजप सेफ झालीये असं म्हणता येणार नाही, कारण हे मतदान कोणत्या भागातनं झालं, कोणत्या फॅक्टरवरती झालं हे महत्त्वाचं ठरणार आहे। मतदारसंघांनुसार जेव्हा चौकशी केली आणि ठिकठिकाणच्या भागातल्या स्थानिक पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांना विचारल्यानंतर मात्र भाजप महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यामध्ये गॅसवर आलीये असं बोललं जातंय। तिसऱ्या टप्प्यात नेमकं कसं मतदान पार पडले, भाजपचे डाव नेमके अडचणीत का जायला लागले, समजून घेऊयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। तिसऱ्या टप्प्यातल्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडले। गतवेळी या 11 जागांपैकी सोलापूर, सांगली, माढा, लातूर या 4 जागा भाजपकडे, रायगडची 1 जागा अजित पवार गटाकडे, तर कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा शिंदे गटाकडे। असं इथलं महायुतीचं बळ जवळपास 7 खासदारांचं होतं। तर महाविकास आघाडीतील पवार गटाकडे बारामती, सातारा अशा 2, ठाकरे गटाकडे धाराशिव आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा 2, तर काँग्रेसकडे या टप्प्यामध्ये अगदी 0 जागा होत्या। इथला गतवेळीचा महाविकास आघाडीचा आकडा 4 होता, त्यामुळे महायुती 7 आणि महाविकास आघाडी 4 असं इथलं गतवेळी जिंकलेलं समीकरण होतं। त्यात भाजपकडे सगळ्यात जास्त म्हणजे 4 अशा जागा होत्या। आता यावेळी नेमकं काय होतंय ते समजून घेऊयात। यावेळी महायुतीतनं भाजपने लातूर, सोलापूर, माढा, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सांगली अशा 6 जागा लढवल्या होत्या। तर अजित पवार गट धाराशिव, रायगड, बारामती अशा 3 जागा आणि शिंदे गट कोल्हापूर आणि हातकणंगले अशा 2 जागांवर लढत होती। यापैकी भाजप 6 जागांवर आणि 6 पैकी 6 जागा आम्ही विजयी होऊ अशी भाजपला विजयाची खात्री वाटत होती। पण मतदानाच्या आजच्या पॅटर्नमुळे भाजप गॅसवर आली अशा चर्चेत आजचा हा पॅटर्न नेमका काय होता, नेमकं काय घडलं ते काही एक मुद्दा घेऊन समजून घेता येऊ शकतं। यातला पहिला मुद्दा म्हणजे ग्राउंडवर उद्धव ठाकरेंची सहानुभूती अधिक वर्कआउट होतीये। भाजपची बूथ मॅनेजमेंट की ठाकरेंची सहानुभूती असे 2 फॅक्टर महत्त्वाचे होते। 11 जागांपैकी सांगली, धाराशिव, हातकणंगले, रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड अशा 5 जागांवर ठाकरे गट लढत होता। या 5 पैकी हातकणंगले, धाराशिव आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा प्रमुख 3 जागांवर ठाकरेंची सहानुभूती ही अर्थात मोठी होती। रायगड आणि सांगलीमध्ये ती का दिसून आली नाही हे आपण पुढे समजून घेऊयात। पण दिलेले उमेदवार आणि महाविकास आघाडीची एकत्रित साथ यामुळे ठाकरेंची सहानुभूती प्रत्यक्षात वर्कआउट होताना दिसतेय। हातकणंगलेच्या काही मतदारसंघात दुपारी 12 ते 1 वाजता सुद्धा मतदारांच्या मोठ्या रांगा होत्या, जिथे ठाकरेंचं चिन्ह कोणतं आहे अशी विचारणा करून काही मतदार मतदान करत होते असं सांगण्यात येतंय। याशिवाय धाराशिव आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि हातकणंगलेत ठाकरे पॅटर्न मोठा ठरताना दिसून आलाय। आता या 3 जागांवरचं एकूण कॉम्बिनेशन सांगायचं तर ठाकरेंच्या सहानुभूतीला पवार गट आणि काँग्रेसची साथ मिळाली, त्यामुळे बूथ मॅनेजमेंट पासून अनेक गोष्टींचा इम्पॅक्ट हा टिकवता आलाय। सांगली आणि रायगडमध्ये ठाकरे इम्पॅक्ट म्हणावा तसा प्रभावी ठरलेला नाहीये। सांगलीचं कारण म्हणजे ठाकरेंच्या उमेदवारासोबत काँग्रेस नव्हती, चंद्रहार पाटील एकटे पडले होते। अशातच इथं ठाकरेंच्या सहानुभूतीच्या राजकारणाची जागा ही विशाल पाटलांनी घेतलीय। रायगडच्या बाबतीत बोलायचं तर उमेदवाराबाबत लोकांच्या मनात नाराजी दिसून येत होती। 6 वेळा खासदार राहिलेल्या गीतेंबाबत नाराजी, तटकरेंचा लोकल कनेक्ट आणि विकास कामं अशा वेळी ग्रामीण रायगडमधून ठाकरेंच्या सहानुभूतीचा फॅक्टर वरचढ होईल असं बोललं जात होतं, पण तो तितका प्रभावी ठरला नाहीये। थोडक्यात लोकल फॅक्टर पथ्यावर पडले तरच ठाकरे गटाच्या सहानुभूतीला अडवणं शक्य आहे, अन्यथा महाविकास आघाडी एकत्रित ठाकरेंच्या सहानुभूतीचा फॅक्टर चालवू लागली तर भाजपला मैदान अवघड ठरू शकतंय असं चित्र आजच्या मतदानामध्ये दिसून आलंय। आता यातला दुसरा मुद्दा म्हणजे मोदींच्या सभांचा इम्पॅक्ट। कोल्हापूर, सोलापूर, पुणे, कराड, लातूर, धाराशिव, अकलूज अशा एकूण 7 ठिकाणी मोदींच्या सभा झाल्या होत्या। मोदींच्या सभा झाल्यामुळे निवडणूक देशपातळीवर घेऊन जाण्यात भाजपला यश मिळेल अशी त्यांना खात्री होती। पण मोदींचा जो प्रभाव 14 आणि 19च्या निवडणुकांमध्ये होता तो सध्या मात्र महाराष्ट्रात जाणवला नाहीये। त्याचं महत्त्वाचं कारण स्थलांतरित लोकांचं मतदान। पुण्या मुंबईतनं गावाकडे जाऊन मतदान करण्याची जी संख्या मागच्या 2 निवडणुकांमध्ये होती ती संख्या यावेळी दिसलेली नाहीये। शहरी भागातला हा मतदार मोदींच्या प्रभावाखाली असल्याचं गेल्या 2 टर्मच्या निवडणुकांमध्ये दिसून आलं होतं। असा मतदार यावेळी गावाकडे खास मतदानासाठी आल्याचं खूप कमी ठिकाणी दिसलं, किंवा प्रथमदर्शी अशी संख्या कमी होती। दुसरीकडे मोदींच्या प्रभावातनं मतदान होईल असं बोललं जात असलं
तरी मतदान पूर्णपणे लोकल आणि स्थानिक विषयावरती झाल्याचं दिसून आलं. अखेरच्या क्षणी मतदान केंद्रावरची भाषा ही मतदारसंघाचं राजकारण, राज्यातल्या पक्षफुटीचं नरेटिव्ह याबाबत असलेली दिसून आली. त्यामुळे जिथं भाजपचं लोकल राजकारण मजबूत आहे तिथं भाजपला यश मिळेल, अन्यथा भाजपची अडचण होणार आहे अशी समीकरणं दिसू लागली आहेत. थोडक्यात उमेदवार कोणताही असो, फक्त मोदींच्या नावावर मतदान होऊ शकत नाही. आता याच फॅक्टरवर भाजपनं जिथं जिथं तेच उमेदवार रिपीट केलेत किंवा प्रत्यक्ष ग्राउंडवरती मोदींचं नरेटिव्ह चालवण्याची ज्यांची ताकद नाहीये अशा जागा भाजपसाठी अडचणीत येताना दिसतायत. आता यातला तिसरा मुद्दा आहे तो भाजपच्या बूथ मॅनेजमेंटचा. भाजपच्या बूथ मॅनेजमेंटचे दाखले हे नेहमी दिले जातात. पन्ना मंत्री अखेरच्या क्षणी मतदान बाहेर काढतात आणि त्यावरती जिंकण्याचं गणित ठरतं असं म्हटलं जातं. पण तिसऱ्या टप्प्यात प्रभावी बूथ मॅनेजमेंट असून ते चालत नाहीये हे दिसून आलं. म्हणजे माढाबाबत बोलायचं तर फलटणमधनं रणजित निंबाळकरांनी जोरदारपणे बूथ मॅनेजमेंट चालवलं असं बोललं जातं. पण हे बूथ मॅनेजमेंट माळशिरसला ओव्हरटेक करू शकणार नाही असे रिपोर्ट सांगतायत. कोल्हापूरमध्ये दुपारी 12 पर्यंत बंटी पाटलांच्या प्रभाव क्षेत्रात 25% मतदान झालं होतं. पण त्याच वेळी कागल सारख्या शिंदे गटाच्या उमेदवार असणाऱ्या प्रभाव क्षेत्रात 8 ते 10% मतदान हे दिसून आलं होतं. बूथ मॅनेजमेंट असताना सुद्धा मतदारांना बाहेर खेचण्यात भाजपला पुरेसं यश आलं नाहीये असं म्हटलं जाते. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे लोकांचं 3 महिन्यापासूनच मतदानाच्या निर्णयाकडे येणं. म्हणजे सर्वसाधारणपणे मतदानाच्या शेवटच्या टप्प्याकडे जाताना मतदारांचा कौल कुणाकडे हे समजून येत असतं. पण ठाकरे पवारांची सहानुभूती, मोदी फॅक्टरवरती प्रभावी उमेदवार नसणं, पुन्हा हिंदुत्वाचाच मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवणं या गोष्टींमुळे मतदारांचा निर्णय हा 2 ते 3 महिन्यांपासूनच पक्का झालाय आणि त्यावरतीच त्यांनी मतदान केलंय असं दिसून आलं. आता येतो यातला पुढचा मुद्दा, तो म्हणजे पॉकेट्सला गृहीत धरणं चुकीचं ठरू लागलंय. महायुतीने यावेळी खेळलेली सगळ्यात चांगली खेळी होती ती म्हणजे पॉकेट्सच्या मतदानावर अवलंबून आखणी करणं. 10,000 ते 50,000 मतांचं एक हाती पॉकेट्स ठेवणारे अनेक नेते या निवडणुकीत आपल्याकडे खेचून घेण्यात भाजपला यश आलं होतं. पण हे नेते स्वतः मैदानात नसल्यानं या नेत्यांच्या सांगण्यावरनं महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचा ट्रेंड दिसून आला नाही. छोटे जे पॉकेट्स होते त्यांना म्हणावं असं मतदारांना चालवता आलं नाही हे बूथ मॅनेजमेंट वरनं दिसून आलं. त्यातच अनेक ठिकाणी फक्त दाखवण्यासाठी काम केल्यासारखं दाखवण्यात नेत्यांना इंटरेस्ट होता असंही सांगितलं जाते. अगदी कोल्हापूरचं सांगायचं तर महाडिक हे मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मुलाच्या लग्नामध्ये गुंतून गेलेले दिसले. हेच गणित कमी जास्त फरकाने इतर ठिकाणी सुद्धा दिसून आलं. तर गोपीचंद पडळकरांनी आटपाडीत संजय काकांना मनापासून मदत केलीच नाही असं म्हटलं जाते. थोडक्यात काय तर महायुतीचे नेते किंवा आमदार खासदार हे फक्त कागदावरती आकडा दाखवणारे ठरू लागलेत असं म्हणता येतं. दुसरीकडे मतदार देखील आपल्याला गृहीत धरून होणाऱ्या राजकारणातनं अशा पॉकेट्सच्या नेत्यांना हिसका दाखवायला लागलेत. पर्यायानं महायुतीच्या बेरजा जशा वाटतायत तशा त्या ग्राउंडवरती दिसत नाहीत किंवा वोट ट्रान्सफर मध्ये होत नाहीयेत आणि भाजपची रिस्क वाढताना दिसतेय. थोडक्यात तिसऱ्या टप्प्यातलं महाराष्ट्रातलं मतदान पाहता भाजपची धाकधूक अधिकच वाढली असेल असं आपल्याला म्हणता येतं. ते यामुळेच प्रत्यक्ष निकाल 4 जूनला लागेल आणि तेव्हाच या भागातनं नेमकं काय झालं ते सांगता येईल. तुर्तास तरी भाजप गॅसवर जाऊ लागलीये असं आपल्याला म्हणता येते हे मात्र निश्चित आहे. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात आज तिसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या मतदानात नेमके कोणते फॅक्टर हे भाजपच्या विरोधात जात आहेत आणि खरंच भाजप गॅसवरती आहे का? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.